सर्वांना नमस्कार. चांदमातला या स्टोरीचे 61 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. सत्तार म्हणाला, मी रवी शेठच्या बर्थडे पार्टीत आलो नव्हतो, कारण मी माझ्या गावी सोलापूरला गेलो होतो आणि मी जस्ट पहाटे पहाटे आलो. आणि शशीनं सत्तारकडे रोखून बघितलं आणि त्याला म्हणाला, तुम्ही तर म्हणताय की तुम्ही सोलापूरवरून पहाटे पहाटे म्हणजे सकाळी आलात, पण तुमची गाडी तर 4-5 दिवस झालं पार्किंगमध्ये उभा आहे असं वाटतं. मग तुम्ही कसे गेलात सोलापूरला? चालत की विमानात? आणि सोलापूरला विमानतळ नाही, त्यामुळे आय थिंक चालत गेला असाल, हो ना? असा शशी त्याला उपरोधिकपणे म्हणाला. आणि त्याचं बोलणं ऐकलं तसा सत्तार थोडा सावध झाला आणि मनातच म्हणाला, मी ॲडव्होकेट असून हा मुलगा मलाच शब्दात पकडतोय. याच्यासमोर थोडं सावध राहायला पाहिजे. आणि मग तो पुन्हा हसूनच म्हणाला, काय जोक करतो तो पण. अरे बेटा, मी माझ्या मित्राच्या गाडीनं गेलो होतो. एकटा गेलो नव्हतो, आम्ही दोघं गेलो होतो. त्याच्या या उत्तरानं तरीही शशीचं समाधान झालं नाही आणि तो पुन्हा थोडा गालात हसून म्हणाला, अच्छा, मग पहाटे पहाटे आलात ना? तरीही तुमची झोप झाली वाटतं. खूपच फ्रेश दिसताय सकाळी सकाळी. आणि सत्तार पुन्हा शांत झाला आणि मग हसून म्हणाला, गाडीमध्ये झोप झाली होती आल्यानंतर. आणि मग आल्यानंतर 1-1.5 तास झोपलो आणि उठलो. आणि काय चाललंय तुमचं रवी शेठ? अहो, चहा घ्या, थंड होतोय. आणि तरीही आता शशी त्याच्या मतावर ठाम राहत म्हणाला, चहा टेस्ट होणार असेल तरच बाबा पितील, नाहीतर बाबा चहाची गरज नाही. आपण इथे बोलायला आलोत, चहा घ्यायला नाही. आणि रवी शेठ सुद्धा खांदे उचलून ॲडव्होकेट सत्तारला म्हणाले, सत्तार साहेब, मुलगा ऐकत नाही, काय करू? चहा टेस्ट होऊ द्या. आता मग ॲडव्होकेट सत्तारनं स्वतःच दोन्ही कपातला चहा बशीमध्ये घेऊन थोडा थोडा घेतला आणि म्हणाला, आता तरी खुश आहे ना? असं म्हणून त्यानं शशीकडे बघितलं. बेटा, हो गई ना तसल्ली? आता तुला काही प्रॉब्लेम नाही ना रवी शेठने चहा घ्यायला? असं ॲडव्होकेट सत्तार शशीकडे बघून म्हणाला. आणि मग शशीनं रवी शेठकडे बघितलं आणि डोळ्यांनीच चहा घ्या असं खुणवलं. मग रवी शेठने हसून कप उचलला आणि ते तोंडाला लावणार इतक्यात बाहेर गोळ्यांचा आवाज आला आणि कोणीतरी गोळीबार करत आहे असं वाटून एका क्षणाच्या आत शशी आणि रवी शेठ दोघेही बाहेर पळाले. आणि इतक्यात लोंबडीसारख्या चालाक ॲडव्होकेट सत्तारनं त्याच्या खिशातून जालिम विषाची बाटली काढली आणि रवी शेठच्या चहामध्ये 2-3 थेंब टाकले आणि गडबडीत ती बाटली खिशात ठेवून तो शशी आणि रवी शेठच्या मागे बाहेर पळाला. आणि घाबरण्याचं नाटक करत म्हणाला, काय झालं? कोणी गोळीबार केला? या अल्ला, माझ्या घराच्या बाहेर हे काय सुरू आहे? आणि इतक्यात त्याचाच एक माणूस आला आणि म्हणाला, कुछ नहीं सर, जंगली कुत्ते थे, मार डाले. आपल्या कुत्र्याला खूप त्रास देत होते. असं म्हणून त्यानं हळूच सत्तारकडे बघितलं. आणि सत्तारानं सुद्धा त्याच्या मोठ्या भिंगाच्या चष्म्यातून त्याच्याकडे बघितलं आणि का भत्ते असं म्हणून मान झुकवली. म्हणजे आता हा सगळा त्यांचा प्लॅन होता. आधी त्यानं चहा टेस्ट केला आणि त्यात काहीच नाही असं दाखवलं आणि नंतर रवी शेठ आणि शशीला बाहेर घालवलं
आणि आत्ता चहामध्ये विष मिसळलं. मग सत्तार म्हणाले, रविशेठ चलिये, अंदर चलिये. मग पुन्हा तिघेही आत आले आणि ॲडव्होकेट सत्तार खूप नॉर्मल होत रविशेठना म्हणाले, अरे भाई चाय तो लीजिए, थंडी हो गई. मग आता रविशेठने अरे हो असं म्हणत तो चहाचा कप उचलला. त्याचवेळी सत्तारने सुद्धा त्याचा चहाचा कप उचलला आणि बारीक डोळ्यानं तो रविशेठ कधी तोंडाला कप लावतात याची आतुरतेने वाट पाहत होता. आणि जसे रविशेठ चहा तोंडामध्ये घेऊन जाणार तसा त्यांना अडवत शशी म्हणाला, बाबा स्टॉप, तुम्ही हा चहा घ्यायचा नाही. रविशेठ म्हणाले, अरे काय झालं अजित, आता काय प्रॉब्लेम आहे? चहा टेस्ट केलाय ना? स्वतः सत्तार साहेबांनी चहा टेस्ट केला आहे. आणि ते ऐकून सत्तारसुद्धा त्यांना पुष्टी देत मला, हो हो, तू पाहिलंस ना बेटा, आम्ही स्वतः चहा टेस्ट केला, मग आता काय प्रॉब्लेम आहे तुझा? आणि शशी आता त्यांच्याजवळ येत म्हणाला, बाबा, जो चहा टेस्ट केला तो चहा आणि आत्ता तुम्ही पिताय तो चहा, याच्यामध्ये काही सेकंदाचा फरक पडला. आणि तुम्ही आता तो चहा पिऊ नका. आणि आता सत्तार थोडा चिडला आणि रविशेठना इमोशनल करत मला, हे काय चालवलं आहे रविशेठ, हा मुलगा असा का वागतोय? आणि हे बघ अजित, आमची इतकी वर्षाची मैत्री आहे आणि तू काल आलेला मुलगा असं करतोस का? रविशेठ, मला हे अजिबात आवडलं नाही, हा माझ्यावर अविश्वास आहे. असं म्हणून सत्तार उगीचच गांगावा करू लागला, जेणेकरून रविशेठने पटकन चहा पिवा म्हणून. आणि रविशेठ आता थोडे गप्प बसले. त्यांना नक्की कोणाचं ऐकावं ते कळेना. आणि रविशेठ म्हणाले, सॉरी सत्तार साहेब, तुम्ही त्याचं मनावर घेऊ नका, मी पितोय ना चहा. आणि अजित, आता तू काहीच बोलणार नाहीस, गॉट इट? आणि तरीही शशी म्हणाला, बाबा तसं असेल तर तो चहा मी पिणार, पण तुम्ही नाही घ्यायचा. आणि रविशेठ म्हणाले, अरे पण झालंय काय ते तरी सांगशील की नाही? काय प्रॉब्लेम आहे अजित, तुला काय खटकलं आहे? आणि शशी आता ॲडव्होकेट सत्तारवर त्याची जळजळीत आणि धारदार नजर रोखून त्या टेबलच्या जवळ आला आणि म्हणाला, हे बघा बाबा, या टीपॉयवर कशाचा डाग आहे? आता रविशेठनं सुद्धा तो डाग पाहिला, पण त्यांना कळलंच नाही काहीच की हा डाग कशाचा आहे. आणि शशी म्हणाला, बाबा, हा डाग चहाचा तर बिलकुल नाही. आणि हा डाग कशाचा आहे हे सत्तार साहेब चांगलं ओळखतात. हो ना सत्तार साहेब? असं म्हणून शशी थोडासा ॲडव्होकेट सत्तारकडे बघून रागात म्हणाला. आणि आता सत्तार पुन्हा गडबडला आणि त्यानंही ते पाहिलं आणि त्याला कळलं की आपली चूक झाली होती. त्याच्या हातातून त्या विषाचा थेंब टिपाईवर पडला होता आणि नेमका तो रविशेठच्या चहाच्या कपाकडूनच आला होता. आणि शशीनं नेमकं ते कॅच केलं. मग शशीनं आता दोघांचेही कप खाली ठेवायला लावले आणि ते चहाचे कप रविशेठचा सत्तारला आणि सत्तारचा रविशेठना दिला आणि म्हणाला, बाबा, तुम्ही तो चहा प्या आणि हा चहा पितील ॲडव्होकेट सत्तार साहेब. काय सत्तार साहेब, बरोबर ना? आणि आत्ता मात्र ॲडव्होकेट सत्तार घाबरला आणि त्याची बोबडी वळली आणि त्याला घाम सुटायला सुरुवात झाली. आणि त्यानं रुमाल काढून त्याच्या गळ्यावरचा घाम पुसला आणि म्हणाला, असं कसं? माझा चहा औष्ट आहे,
हवं तर रवी शेठसाठी मी दुसरा मागवतो. आणा इकडे तुमचा चहा. असं म्हणून तो चहाचा कप उचलायला लागला. त्याला आता त्याशिवाय पर्याय नव्हता. नाहीतर शशीनं तो चहाचा कप त्यालाच प्यायला लावला असता. आणि तो चहाचा कप उचलणार तसं शशीनं त्याचा हात पकडला. त्याच्या हाताकडे रागात बघत म्हणाला, याच हातानं तुम्ही विष मिसळलं ना बाबांच्या चहामध्ये? मग आता तेच विष तुम्ही तुमच्याच हाताने प्यायचं. घ्या. असं म्हणून शशीनं जबरदस्ती तो चहा सत्तारच्या हातात दिला आणि त्याच्या ओठांपर्यंत तो चहा घेऊन गेला. आणि हे सगळं ऐकलं तसं रविशेठ चक्रावले आणि म्हणाले, काय अजित, हे तू खरं बोलतोस का? यांनी विष मिसळलं माझ्या चहामध्ये? कधी, कसं? शशी म्हणाला, बाबा, बाहेर जेव्हा गोळीचा आवाज झाला तेव्हा आपण दोघे पळालो. पण ज्यांच्या बंगल्याच्या बाहेर गोळीबार झाला ते खूपच काळजीने सगळ्यात शेवटी पळत आले. आणि तोपर्यंत त्यांनी इथे पाठीमागे आपण दोघंही इथे नाही याचा फायदा घेत चहात विष मिसळलं. आणि आधीच चहा टेस्ट करून त्यात काहीच नाही असं दाखवलं. इतके हुशार आहेत ॲडव्होकेट सत्तार साहेब, हो ना? आणि आता रवी शेठ ॲडव्होकेट सत्तारकडे बघून म्हणाले, हे खरं आहे का ॲडव्होकेट? तुम्ही चक्क माझा विश्वासघात केलाय. तरीही सत्तार खोटं बोलत मला, नाही रवी शेठ, हा मुलगा खोटं बोलतोय. आणि शशी म्हणाला, अच्छा, मग प्या ना चहा. असं म्हणत त्यानं तो चहाचा कप सत्तारच्या ओठाला लावला. आणि तो चहा पितच नव्हता आणि घाबरून त्यानं तो चहा फेकून दिला. आणि त्यानं तो चहा फेकून दिला. रवी शेठने त्याच्याकडे चकित होऊन बघितलं आणि ज्या क्षणी त्यानं चहाचा कप खाली पडून फुटवला त्याच क्षणी शशीनं सत्तारच्या जोरदार खणखणीत कानाखाली लावली आणि ॲडव्होकेट सत्तार खाली कोसळला. गाल पकडून शशीकडे घाबरून बघू लागला आणि शशी त्याच्याकडे खूप रागात बघत होता.